माझ्याच एरियातील मी जिथं राहतो त्याच एरियातील माझं एका मुलीवर प्रेम झालं, माझं एकतर्फी प्रेम झालं। थोडी नजरेला नजर भिडली की आपण ठरवलं की अरे हीच मुलगी आपण पटवायची आणि आपली बायको म्हणून आपल्या घरात आणायची। मी तर शिकलेला होतोच, पण आपली आर्थिक स्थिती एवढी स्ट्रॉंग नव्हती, घरची परिस्थिती एवढी नव्हती आणि त्यात मी रिक्षावाला हो। रिक्षावाल्याला कुठले आईवडील म्हणणार आहेत का जा बाबा घे आमची मुलगी आणि कर लग्न, म्हणणार आहे का? नाही। माझ्या मेहुण्याने मला गावाकडे बोलवलं होतं भेटायला। आम्ही गेलो भेटायला, भेटायचं स्थळ ठरलं मी ठरवलं गर्दीच्या रस्त्यामध्ये आम्ही भेटलो। का तर तुम्हाला माहिती आहे काहीतरी होईल भीती वाटत म्हणून मी गर्दीच्या रस्त्यात भेटलो त्यांना। पण ते म्हणतात ना मित्रांनो, जास्त जर आपण चांगलं झालं खुशी झाली तर काही ना बघवत नाही। असंच माझ्यासोबत झालं। एक असा आणखीन एक ट्विस्ट आला माझ्या जीवनामध्ये, दुःखाचा ट्विस्ट समजा, की माझं चॅनल बॅन झालं। राडा राडा राडा। नमस्कार माझ्या प्रिय लर्निंग मित्रांनो, मी पीजे, तुमचा आवडता गॉगलवाला ड्रायव्हिंग मास्टर। खूप झाला मित्रांनो राडा, खूप म्हणजे खूप झाला। कुणीतरी यूट्यूबवाल्यांनो माझ्या मुलाखतीचे व्हिडिओ काढा। मी असं का म्हणतोय? कारण माझ्या लर्निंग मित्रांनो मी आलो आहे प्रतीक जाधव सरांच्या लाईव्ह स्टोरी या यूट्यूब चॅनलमध्ये, म्हणजेच मुलाखतीसाठी। कारण हा पीजे या महाराष्ट्राचा तुमचा आवडता गॉगलवाला ड्रायव्हिंग मास्टर कसा झाला, काय झाला, याविषयी सविस्तर चर्चा या आपल्या प्रतीक जाधव सरांच्या लाईव्ह स्टोरी या चॅनलमध्ये होणार आहे। त्यामुळे नक्कीच व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे, जाधव सरांचं चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, पीजेला सुद्धा फॉलो करायचं आणि हा राडा मात्र एन्जॉय करायचा आहे तुम्हाला। राडा राडा राडा। मित्रांनो, जिथं स्वाभिमान डिवचला जातो ना तिथंच नव्या क्रांतीचा जन्म होतो। मी असं हे वाक्य जाणून बुजून बोलतोय, कारण माझा स्वाभिमान डिवचला गेला म्हणून मी आज पीजे या महाराष्ट्राचा आवडता गॉगलवाला मास्टर झालो। नमस्कार, मी प्रवीण जाधव, मूळचा मी सोलापूरमधील सोरेगाव या गावात मी राहत होतो 2012च्या आधी। माझ्या बालपणाविषयी जर सांगायचं झालं ना मित्रांनो, खूप हालाकीचं बालपण गेलं माझं। कारण मी 4 वर्षाचा होतो तेव्हा माझे वडील वारले, माझी आई आम्ही दोघंच राहायचो। आईने सांभाळ केला, मोठा झालो, शाळेत जायचो, वडील नव्हते, परिस्थिती खूप गरीब होती, दप्तर भेटत नव्हतं, गणवेश भेटत नव्हता। त्यातूनच मी माझं 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं। मग शिक्षण तर पूर्ण झालं, पण खरं सांगायचं मित्रांनो तर मला शिक्षणामध्ये एवढा रस नव्हता। कारण माझं जे स्वप्न होतं ना, मला कलाकार व्हायचं स्वप्न होतं। पण आता एवढ्या छोट्याशा गावात आता मी कलाकार होणार तरी कसा? एक अंगामध्ये कला तर होती, ॲक्टिंग करायची धमक तरी होती, पण हे स्वप्न पूर्ण कसं होणार? कारण परिस्थिती डाऊन होती, वडील नव्हते, एकट्या आईने करणार तरी काय? मग अशातच मी माझं कसंबसं शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर मी 2012 साली मी पुण्यामध्ये आलो। पुण्यामध्ये का आलो? गावाकडे काम नव्हतं, शिक्षण तर कमी होतं आपलं, कारण गावाकडे खरंच काहीच काम नव्हतं, परिस्थिती गावाकडची तुम्हाला माहिती आहे। मग ज्यावेळेस मी पुण्यामध्ये 2012 साली आलो त्यावेळेस करायचं काय हा मोठा प्रश्न होता। जास्त शिक्षण नव्हतं, त्यावेळेस मी ऑफिस बॉयचं काम केलं, ओके, 2012 साली। पण तेही काम मी एखादं 2-4 महिने केलं, पण मला ते काम काय आवडलं नाही। कारण मी गावाकडचा स्वाभिमान उराशी बाळगून जगणारा माणूस, एक ऑफिस बॉय काम करणं हे मला थोडंसं नकोसं वाटू लागलं। मग करायचं काय हा मोठा प्रश्न माझ्याकडे होता। आपल्याकडे भांडवल तरी नव्हतं की एखादा बिझनेस टाकावा, आपण मोठं व्हावं, एवढी तरी आपली आर्थिक परिस्थिती नव्हती। कारण वडील नव्हते, वडिलांचा धाकही नव्हता, आईने सांभाळ केला, मोठं झालो। मग पुण्यामध्ये आलो तर मी माझ्या मावशीकडे आलो। माझ्या मावशीने मला सपोर्ट केला, मी मावशीकडे राहिलो, मावशीने मला खूप मदत केली। 12 ते 15 पर्यंत मी माझ्या मावशीकडे राहिलो। माझ्या मावशीने खरंच, त्या माऊलीने मला खूप छान प्रकारे मला मदत केली, सपोर्ट केला, माझ्या भावाने सुद्धा सपोर्ट केला। तर मित्रांनो, 2011-12 साली मी रिक्षा चालवायचो। रिक्षा चालवून मी आपला उदरनिर्वाह करायचो। रिक्षा चालवताच माझ्या जीवनामध्ये एक ट्विस्ट आला म्हणजे काय, तो एकदम असा आनंदाचा ट्विस्ट आला। काय झालं तर माझी लव्ह स्टोरी, माझ्याच एरियातील मी जिथं राहतो त्याच एरियातील माझं एका मुलीवर प्रेम झालं, माझं एकतर्फी प्रेम झालं। थोडी नजरेला नजर भिडली की आपण ठरवलं की अरे
हीच मुलगी आपण पटवायची आणि आपली बायको म्हणून आपल्या घरात आणायची। त्यावेळेस मी ठरवलं आणि मी ते करून दाखवलं सुद्धा। मी जसा रिक्षा चालवायचो, एक 6-7 तरी रिक्षा 6 ते 7 तास तरी मी रिक्षा चालवायचो। त्यात ज्या मुलीवर मी प्रेम करायचो ती मुलगी कॉलेजला जायची, रोज तिला कॉलेजला सोडायचं, कॉलेजवरून आणायचं। त्यासाठी 2 तास मी रिक्षा म्हणजे भाडे मारत नव्हतो। लॉस तर लॉस, प्रेम आहे हो, प्रेम तुम्हाला माहिती आहे, प्रेम म्हणजे प्रेम आंधळं प्रेम असतं, प्रेमासमोर काही दिसत नाही। तसाच मी पीजे अगोदरचा, आताचा पीजे अगोदरचा प्रवीण जाधव, त्या मुलीला रोज मी घेऊन जायचो, घेऊन आणायचो। यात आमचं प्रेम वाढलं, प्रेम प्रकरण आमचं पुढं चालत गेलं। पण मित्रांनो, त्याच 2012 सालीच एक 6 महिनेच आमचं प्रेम प्रकरण हे सुरळीत चालू राहिलं। 6 महिने आमचं जवळजवळ हे प्रेम चालू राहिलं। त्याच्यानंतर एक ते म्हणतात ना की एक वाईट क्षण येतो, वाईट वेळ होती। अशीच काहीतरी एक वाईट वेळ माझ्यासोबत झाली। काही कारणास्तव मला सोलापूर सोडावं लागलं। प्रेम नुकतंच आमचं सक्सेस झालं होतं। 4 ते 5 महिनेच आमचं प्रेम प्रकरण चालू होतं। थोडासा एन्जॉय केला, इकडे तिकडे फिरणं झालं आमचं। पण 4 ते 5 महिन्यामध्येच मला सोलापूर सोडावं लागलं आणि पुण्याला यावं लागलं। एक मोठा प्रॉब्लेम झाला मित्रांनो। आता प्रॉब्लेम काय तुम्ही समजून घ्याल। तरी सुद्धा प्रेम म्हणतात ना आंधळं असतं आणि खरं प्रेम कधी सुटत नाही। तसंच 2012 ते 2015 मित्रांनो 3 वर्ष आमचं प्रेम फक्त फोनवर होतं। खोटं वाटेल, आजच्या युगात असं घडत नाही, पण आमच्यासोबत घडलं। जर महिन्यातून प्रत्येक महिन्याला एकदाच आमची भेट व्हायची। मी काम करायचो, सॅलरी झाली की महिन्याला मी गावी जायचो, आमच्या बाहेर भेटी व्हायच्या। किती एक 15-20 मिनिटं, अर्धा तास, ती तिच्या घरी, मी माझ्या घरी। असं 2012 पासून 2015 पर्यंत आम्ही आमचं खरं प्रेम जिवंत ठेवलं। आणि बस 2015ला आम्ही निर्णय घेतला की लग्न करायचं। लग्न करणं सोपी गोष्ट नाही, तेही लव्ह मॅरेज आणि तेही इंटरकास्ट, सेम नाही। कारण तुम्हाला माहिती आहे आजच्या युगात जातीचं भूत काय अजून गेलेलं नाहीये। तू वरच्या जातीचा, तू खालच्या जातीचा, हे अजूनही आपल्या समाजात चालत आले। आज जग कुठे चाललंय? चंद्रावर, मंगळावर, बुधवर, आज जग वरपर्यंत चाललंय। पण आपल्यामध्ये समाजामध्ये जातीयतेचं भूत काही अजून गेलेलं नाही। तसंच माझ्याही जीवनात झालं। जातीमुळं आम्हाला थोडासा अडथळे आले। मग करायचं काय? 2012 ते 15 आम्ही असंच भेटू राहिलो। महिन्यातून एकच भेट व्हायची, मोबाईलवर 2-2 तास, 1-1 तास आम्ही बोलत राहिलो। 2015ला ठरवलं आम्ही मित्रांनो की आता लग्न करायचं। त्यानंतर मी रजिस्टर केलं, कारण मला माहीत होतं, कारण मी कायद्याला मानणारा माणूस आहे, चळवळीतला माणूस आहे मी। त्यामुळे आपण जे करायचं ते कायद्यानेच करायचं। त्यामुळे मी रजिस्ट्रेशनसुद्धा केलं 2015 साली। आणि 28 सप्टेंबर 2015ला फायनली मी माझ्या जी मुलगी मला आवडायची त्या मुलीला मी डायरेक्ट सोलापूरवरून 2 व्हीलरवर पळून आणली आणि पुण्यामध्ये कोर्ट मॅरेज केलं। कोर्ट मॅरेज करणं, एक मुलगी दुसऱ्या घरातून आणणं, ही खूप अवघड गोष्ट आहे, ही खूप सोपी गोष्ट नाही आहे मित्रांनो। पण करणार काय? प्रेम आंधळा असतो, प्रेम एकदा झालं की सुटत नाही। त्यानंतर मी लग्न केलं। 2 वर्ष तरी मी सोलापूरपासून लांब राहिलो, कारण माझ्या सासरवडी जे मुलीकडल्या जे आहेत आई वडील, त्यांनी मला ॲक्सेप्ट नाही केलं। कारण मुलगा कसा आहे, काय आहे, कारण आजकाल प्रत्येक आईवडिलाची इच्छा असते की मुलगा शिकलेला असावा, काही व्यवस्थित असावा। पण मी तर शिकलेला होतोच, पण आपली आर्थिक स्थिती एवढी स्ट्रॉंग नव्हती, घरची परिस्थिती एवढी नव्हती। आणि त्यात मी रिक्षावाला हो, रिक्षावाल्याला कुठले आईवडील म्हणणार आहेत का जा बाबा घे आमची मुलगी आणि कर लग्न, म्हणणार आहे का? नाही। पण मी करून दाखवलं। मी तर प्रामाणिक, बिनव्यसनी माणूस, सुपारीचा तुकडाही न खाणारा माणूस आजपर्यंत। कारण माझे कॅन्डिडेट स्टुडंटसुद्धा आज मला तारीफ करतात, सर खरं तुम्ही खूप छान आहात। 2 वर्षानंतर माझ्या सासरवाडीच्या लोकांनी मला ॲक्सेप्ट केलं, खूप छान झालं। अशा प्रकारे माझी ही जी लव्ह स्टोरी। आणि अजून एक गमतीशीर सांगतो मित्रांनो, हसायला येईल तुम्हाला। त्याच वेळेस जरा काहीतरी एखादा वर्षानंतर वगैरे त्याच वेळेस काहीतरी सैराट पिक्चर आला होता। त्याच्या काही दिवसानंतर सैराट पिक्चर आला, मग आम्हाला सगळेजण सैराट म्हणू लागले। आणि अजून एक गंमत सांगतो तुम्हाला की त्यावेळेस माझा मेहुणा आम्हाला भेटायला आला। माझी मिसेस घाबरली, कारण सैराटमध्ये तुम्ही बघितला होतात की आर्चीचा भाऊ भेटायला आला होता आणि आर्चीच्या भावाने काय कांड केलं होतं तुम्हाला माहिती आहे। माझ्या मिसेसच्या मनातही तसंच काहीतरी आलं
की आता अण्णा येतोय करायचं काय, अण्णा येतोय करायचं काय. हसू येते मला सांगताना आता, पण मी रिअल स्टोरी तुम्हाला सांगतोय मित्रांनो. आला अण्णा, आल्यावर आम्ही घाबरून तयारीनेच करायचं काय. दरवाजे उघडे ठेवले, खिडक्या उघड्या ठेवल्या, माझ्या मिसेसचं लक्ष इकडे तिकडे इकडे तिकडे. पण माझा मेहुणासुद्धा खूप छान समजूतदार आहे, खूप गुणी होता, चांगला होता. तो आला, केलायच बाबांनो, चांगलं करा, व्यवस्थित राहावा, नाव मोठं करा बस असं सांगून तो थोड्या वेळ बसला आणि निघून गेला. सैराटसारखं काय झालं नाही. तुम्ही लगे इंटरेस्ट पुढं वाढला असेल किंवा आता सैराट झालं का काय यांचं, असं काय झालं नाही मित्रांनो आमचं. ओके, पण छान झालं, एकदम व्यवस्थित झालं. मग त्याच्या आधी एक गंमत सांगतो मित्रांनो तुम्हाला, की आमचं लग्न झालं 2015ला. 2 वर्षानंतर माझ्या मेहुण्याने मला गावाकडे बोलवलं होतं भेटायला. आम्ही गेलो भेटायला. भेटायचं स्थळ ठरलं मी ठरवलं गर्दीच्या रस्त्यामध्ये आम्ही भेटलो. का तर तुम्हाला माहिती आहे काहीतरी होईल, भीती वाटेल म्हणून मी गर्दीच्या रस्त्यात भेटलो त्याला. रिक्षात बसलो तरी माझ्या मिसेसचं लक्ष इकडं तिकडं इकडं तिकडं. का तर कोण मुलं येतात का, काही सैराटसारखं होईल का, पण तसं काही नाही झालं. माझा मेहुणा खूप छान आहे. अशा प्रकारे आमची स्टोरी झाली. आज आमच्या लग्नाला जवळजवळ 9 वर्ष झाली. मला एक मुलगी आहे. तर मित्रांनो आता लग्न तरी झालं, आमचं सक्सेस झालं लग्न व्यवस्थित. करायचं काय, पुण्यात तर आलोय, रूम घ्यावी लागेल. मावशीकडे राहायचो. माझ्या मावस भावाने तर खूप सपोर्ट केला मला. मावशीने मला रूम घेऊन दिली, भांडे कुंडे दिले, मीही थोडंसं बनवले होते. अशा प्रकारे आम्ही संसार चालू केला. पण आता करायचं काम काय, कारण उदरनिर्वाह करण्यासाठी आपल्याला कामाची तर गरज आहे, पैशाची तर गरज आहे मित्रांनो. रिक्षा चालवायची का काय करायचं. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी ऑफिस बॉय केलं. ऑफिस बॉय मला काम आवडलं नाही. मग माझ्या भावाने मला सांगितलं की भैया तुला मी गाडी शिकवतो, तू गाडी शिक आणि ॲज अ इन्स्ट्रक्टर म्हणून तू रोल कर. आता तुझं बोलणं चांगलं आहे, तू बोलतो छान. मग माझ्या मावस भावानी, त्याचं अमंती ड्रायव्हिंग स्कूल, इन्स्टा आय डी नक्कीच पहा. माझ्या मावस भावानी मला गाडी शिकवली, ट्रेनिंग दिलं. मग मी गाडी शिकवायला लागलो, मग ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्टर झालो. अशा प्रकारे गाडी शिकवत शिकवत मी माझं नाव केलं. तर त्यानंतर काय झालं, मी ट्रेनिंग देत राहिलो, सगळं व्यवस्थित चालू राहिलं. चालू जाता 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 आपला कोरोना आला. कोरोना म्हणजे तुम्हाला माहीत आहे किती कठीण काळ होता. सर्वांचा दुःखाचा विषय कोरोना काळ. किती जण सोडून गेले, किती जणांच्या जीवाशी काय काय झालं तुम्हाला माहीत आहे. तसंच माझ्याशीही झालं की कोरोनामध्ये आमचा जो ट्रेनिंग द्यायचं जे होतं आमचं स्कूल, ते बंद झालं. कारण स्टुडंट येणार नाही, ट्रेनिंग बंद झाल्यामुळं. करायचं काय. मग आपलं घरी बसल्या बसल्या सहज तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी तर कलाकार, मी अजूनही स्वतःला कलाकारच समजतो. आपल्या अंगामध्ये कला आहे. यूट्यूबला आपण व्हिडिओ काढले, काही रील्स करू लागलो. कारण यूट्यूबवर त्यावेळेस बरीच लोक सक्रिय होती, ॲक्टिव्ह होती, काही रील्स काढत होती. मीही तशाच काही कॉमेडी माझ्या मिसेससोबत आम्ही दोघं मिळून रील काढू लागलो. काढता काढता माझ्या मिसेसने माझ्या डोक्यात भरवलं की आपण तर हे व्हिडिओ काढतोय प्रवीण, पण तू ड्रायव्हिंगचे व्हिडिओ काढ, काही स्टुडंटला शिकवताना गाईड कर. कारण तुझं शिकवणं खूप छान आहे, तू प्रामाणिकपणाने सांगतो डीपमध्ये, तू हे व्हिडिओ काढ. माझ्या मिसेसने माझ्या डोक्यात आयडिया दिली. मी म्हणलं चालेल का, ट्राय तरी करू. यूट्यूब चॅनल काढलं हे मी नाही, कारण मला जरा यूट्यूबमधलं जास्त माहिती नाही. माझ्या मिसेसला यूट्यूबमधलं जास्त माहिती आहे. माझ्या मिसेसने मला यूट्यूब चॅनल 2023 साली PJ ड्रायव्हिंग ट्रिक्स, जे तुम्ही आज नाव ऐकत आहे, या नावाने आमचं चॅनल सुरू झालं. मग करायचं काय, मी रोज माझ्या स्टुडंटला शिकवताना व्हिडिओ काढू लागलो, गाईड करू लागलो. खोटं नाही बोलत, या महाराष्ट्राच्या जनतेचं खरंच मी आभार मानतो, या माझ्या मराठी जनतेचं. या जनतेने मला इतकं उचलून धरलं यूट्यूबला. 1.5 महिन्यात मी माझं चॅनल मॉनिटाईज केलं. आज लोकांना वर्ष लागतो, 6 महिने लागतात चॅनल मॉनिटाईज व्हायला. 1.5 महिन्यात मी माझं चॅनल मॉनिटाईज केलं. गुगल ॲडसेन्स पिनसुद्धा आला. तो माझ्यासाठी खूप भावनिक क्षण होता, आनंदाचा क्षण होता. खूप खुश झालो मी त्यावेळेस. पण ते म्हणतात ना मित्रांनो, जास्त जर आपण चांगलं झालं, खुशी झाली, तर काहींना बघवत नाही. असंच माझ्यासोबत झालं. असा आणखीन एक ट्विस्ट आला माझ्या जीवनामध्ये, दुःखाचा ट्विस्ट समजा, की माझं चॅनल बॅन झालं. आता तुम्ही म्हणाल काय झालं. मी व्हिडिओ काढायचो, व्हिडिओ काढताना बरेच जण माझ्याकडे हसायचे, अरे हे येडे, हे काय करते व्हिडिओ वगैरे, असं तसं बरेच जण मला म्हणायचे, हसायचे. पण त्याच हसणाऱ्याला सांगतो, PJ इट्स नॉट अ जस्ट नेम, इट्स अ ब्रँड केला मी आज महाराष्ट्रात. नाव झालं. आणि या महाराष्ट्राच्या मराठमोळ्या जनतेने मला गॉगलवाला मास्तर ही पदवीसुद्धा प्रेमाने दिली. जे हसत होते ना, मी त्यांच्यासाठी हे बोलतोय. त्यावेळेस माझं यूट्यूब बंद झालं 2023 मिडमध्ये. कारण
बऱ्याच जणांना आवडलं नाही, काही विरोधक तर असतातच. मग मी थोडा डिप्रेशनमध्ये गेलो, टेन्शनमध्ये गेलो. 2023 मिड नंतर मी इंस्टाग्राम चालू केलं 2024 साली. माझं इंस्टाग्रामवर मला माहिती नव्हतं की असं म्हणतात ना की इंस्टाग्रामला आपण टाईम टू टाईम व्हिडिओ टाकला पाहिजे, 9 वाजता 12:04 हे असलं काय मला माहिती नव्हतं. मी डायरेक्ट इंस्टाग्रामला हे माझा अनुभव प्रत्येक सोशल मीडियावर जे कॉन्टेंट क्रिएटर आहेत त्यांना मी सांगतो की माझा अनुभव जे नवीन आहेत, मी डायरेक्ट इंस्टावर पहिल्या दिवशी 6-7 व्हिडिओ डायरेक्ट पोस्ट केले. दुसऱ्या दिवशी डायरेक्ट 10 ते 12 व्हिडिओ पोस्ट केले. खोटं नाही बोलत, 2 ते 3 दिवसात माझ्याकडे 25 ते 26 व्हिडिओ मी पोस्ट केले डायरेक्ट. टाईम नाही, काही नाही, काहीच नाही, मला काही माहिती नव्हतं. नंतर माझ्या मिसेसने मला समजावून सांगितलं की अशा टायमिंगला आपल्याला व्हिडिओ टाकावा लागेल, असे हॅशटॅग लावावे लागेल. तरीसुद्धा मी दिवसाला 5-6 व्हिडिओ टाकायचो. अशात ह्या महाराष्ट्राच्या जनतेने मला असं उचलून धरलं, बस खूप प्रेम दिलं. एका दिवसात माझा आजपर्यंतचा टॉपचं म्हणलं जर गेलं ना 11,800 फॉलोअर मी एका दिवसात अचीव केले एका रीलमुळे. हायवेची एक रील बनवली होती मी. इतका व्हायरल झालो की कळालंच नाही, कधी 50K झाले, कधी 75, कधी 100, आता 1 लाख जवळजवळ 25K म्हणजे फॉलोअर आहेत. यूट्यूबला 25-26 हजार आहेत. इतकं प्रेम म्हणजे मला या महाराष्ट्राच्या जनतेने दिलं. आणि मी आज गावाकडे मला प्रवीण जाधव, पर्या म्हणायचे माझे जे मित्र होते ते मला लाडाने मित्राने, आपण गावाकडे म्हणतो ना काही टोकन नाव वगैरे असतात लाडाने, पर्या म्हणायचे. पर्याचा मी प्रवीण जाधव झालो. प्रवीण जाधवचा पुण्यामध्ये मी पीजे झालो आणि पीजेचा आज गर्वानं सांगतो गॉगलवाला ड्रायव्हिंग मास्टर झालो. आजची परिस्थिती तुम्हाला सांगतो मित्रांनो, 15 महिने झालं फक्त इंस्टाग्राम चॅनल चालू करून. आज लोक 2-2, 5-5 वर्ष झटतात सोशल मीडियावर आपलं नाव करण्यासाठी, पण सक्सेस भेटत नाही. पण मी मार्चमध्ये चालू केलं होतं 2024ला माझं इंस्टाग्राम. आता 2025चा मार्च संपला, जून जुलै चालू आहे, 15 महिने झालं, 16वा महिना चालू आहे. या 16 महिन्यात मी जवळजवळ 1,25,000 फॉलोअर मी अचीव केले. विचार करा मी किती कष्ट घेतला असेल यासाठी. लाखोची उलाढाल केली मी, लाखोची, जे कुणाला जमणार नाही. कारण मी आधीच सांगितलंय, सुरुवातीला सांगितलंय, जिथं स्वाभिमान डिवचला जातो ना मित्रांनो, तिथं नव्या क्रांतीचा जन्म होतो, म्हणजे होतोच. मग ती क्रांती अहिंसावादी असेल किंवा हिंसावादी असेल, पण ह्या पीजेनं अहिंसावादी क्रांती निवडली. ह्या 15 महिन्यामध्ये जवळजवळ 3-3.5 करोड ऑडियन्सपर्यंत मी पोहोचलेलो आहे. गोवा असेल, हैदराबाद असेल, कर्नाटक असेल, US असेल, UK असेल, कुवेत असेल, अशा असंख्य बरेचशा देशात माझे फॉलोअर आहेत. आणि महाराष्ट्रात राज्यात सुद्धा आहेत की जी लोक इंटरेस्टेड आहेत की सर तुम्ही आमच्या इकडे एखादी ब्रँच चालू करा, आमच्याकडे ड्रायव्हिंग स्कूल चालू करा. ते म्हणतात ना मित्रांनो, संकट काळाचे सोबती सुवर्ण काळाचे भागीदार ठरतात. तसंच माझी वाईफ ही माझ्यासाठी सोबती ठरली, जी मला डाऊन काळात, संकट काळात मला साथ दिलं. बऱ्याच जणांना वाटलं होतं लव्ह मॅरेज झाले, हे काय टिकणार नाही, इंटरकास्ट आहे, हे काय अर्धवट होईल आणि सोडून देतील. तसं नाही झालं. आम्ही आमचं नाव करून दाखवलं, आम्ही आमचा संसार उभा केला. आज वेल सेट आहोत बऱ्या प्रमाणात. अजून स्ट्रगल करतोय, अजून पूर्ण व्हायचं आहे, पण ठीकठाक आहोत. तर तुम्हालाही मला ॲट दी एंड एक मेसेज द्यायचं आहे, हार मानायची नाही. विरोधक भेटतील, भेटू द्या. निगेटिव्ह कमेंट्स लक्ष देऊ नका, विरोधकांकडे लक्ष देऊ नका. तुम्ही तुमच्या कामावर फोकस करा आणि तुमचा असा एक सोबती ठेवा जो तुम्हाला संकट काळात मदत करेल. मग तो मित्र असेल, मैत्रीण असेल, तुमची वाईफ असेल, कोणी असू शकतं. असा एक नक्की आपला एक सोबती असायला हवा. जसा ह्या पीजेचा सोबती जो आहे ती माझी वाईफ पूजा, जिने मला खूप मदत केली, सपोर्ट केली, संकट काळात मला साथ दिली. आणि या व्हिडिओच्या माध्यमातूनही मला हेच सांगायचं आहे की सर्वांना जे आपापल्या क्षेत्रात काम करतायत, तुम्ही तुमच्या कामात एकनिष्ठ राहा, प्रामाणिकपणाने काम करा. आणि खास करून माझ्या क्षेत्रातल्याही विरोधकांनाही सांगतो, मित्रांनाही सांगतो की आपलं काम खूप अवघड आहे, जोखमीचं आपलं काम आहे. एक चांगला ड्रायव्हर घडवण्याचा नक्कीच प्रामाणिकपणाने प्रयत्न करा. आणि या महाराष्ट्राच्या जनतेचाही मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो की तुम्ही या मराठी माणसाला, पीजे गॉगलवाला ड्रायव्हिंग मास्टरला इतकं प्रेम दिलं, सपोर्ट केला. माझे व्हिडिओ पाहताय, शेअर करताय, लाईक करताय. 80, 90, 150, 200, 250 किलोमीटरवरून तुम्ही माझ्याकडे गाडी शिकायला येत आहे. खरंच मला खूप छान वाटते. मी तुम्हाला
लाईव्ह स्टोरी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला वचन देतो, प्रॉमिस करतो की मी माझं काम असंच एकनिष्ठ प्रामाणिकपणाने करत राहील. एक चांगला ड्रायव्हर माणूस घडवण्याचा मी प्रामाणिकपणाने प्रयत्न करेल. थँक्यू प्रतीक सर, थँक्यू लाईव्ह स्टोरी चॅनल यूट्यूब, तुम्ही मला एक संधी दिली. थँक्यू सो मच. राडा राडा राडा.